आजच्या लंचमध्ये स्पेशल कोळंबीची भाजी होणार होती आणि त्याचीच प्रिपरेशन करायला मी ते घेतलं आहे। सर्वात आधी एक कांदा मोठा छान असा चिरून घेतलाय, त्याला थोडं तेलात छान असं परतून घेतलंय। ते परतून झाल्यात लगेच त्याच्यामध्ये लसण, अद्रक आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर हे वाटण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे। छान अशी कोळंबी व्यवस्थित धुवून घेतली आहे। प्रीतम नेहमी कोळंबी आणताना त्याची सगळी कवर साल सगळं काढूनच आणत असतो, त्यामुळे मला फक्त धुवून त्याला तळून आणि त्याची भाजी करायचीच गरज पडते। चला तर आता सगळ्यात आधी कोळंबी छान असं तळतळीत तळून घ्यायचं, म्हणजे त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं, तेलात तळून घ्यायचं आहे, कारण आपला शेप असा झाला पाहिजे। त्याचबरोबर हे लालसर सुद्धा झाले पाहिजे। सो हे अर्धे तर इथे शिजलेले मांडलं जातं। त्यानंतर हे माझी सगळी कोळंबी छान अशी शिजून रेडी आहे। त्याच तेलात मी 1-2 तेजपत्ते आणि त्याचबरोबर आपला जो वाटलेला वाटण आहे ते घातलं आहे। हे छान असं त्या तेलाबरोबर परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत। त्यानंतर त्यात आपले एकदमच बेसिक जे मसाले आहेत ते मी घालत असते। यात काहीही एक्स्ट्राचे बाहेरचे मसाले मी घालत नाही। यात मी घातलं आहे हळद, तिखट, मीठ, त्याचबरोबर थोडी जिरेपूड। आता कारण मी यात कोणताही ड्राय मसाले नाही घातले, म्हणजे कलमी वगैरे घातली नाही आहे, म्हणून मी यात थोडासा काळा मसाला घालणार आहे। आता या मसाल्यांना सुद्धा आपल्या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचं। हे परतून झालं की याचं तेल बघा सुटायला लागलं आहे। त्या या स्टेजवर आपल्याला सगळी कोळंबी जी आपण फ्राय करून ठेवली आहे ती घालून घ्यायची आहे। मसाल्यांबरोबर कोळंबीला सुद्धा छान असं परतून घ्यायचं 7 ते 8 मिनिटं। त्यानंतर मी वाटण केलेलं जे भांडं होतं त्यातच थोडं पाणी घातलं होतं, ते पाणी यात घातलं। परत मी याला 15 मिनिटं शिजू दिले, बरोबर 15 मिनिटं, कमी पण नाही। आणि त्यानंतर हवं तेवढा, जेवढा रस्सा तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यात पाणी घालू शकता। आता माझं कसं असते ना, हवं त्याच्यापेक्षा थोडं जास्तीच पाणी घालायचं, कारण हे जो रस्सा आहे आणखी थोडा जास्ती गाढा होतो। त्यानंतर यात मी हवी तेवढी कोथिंबीर घातली आहे, 2 ते 3 उकळी येऊ दिली आणि अशी आमची भाजी तयार आहे। तुम्ही पण सगळे या जेवायला। चला भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय।